आणि इथे लिहूनही देतो तुम्हाला जे डायरेक्टिव्ह आहे. डायरेक्टिव्ह कशासाठी वापरतात? डायरेक्टिव्ह. सो डायरेक्टिव्ह बद्दल बेसिक माहिती. इट इज डेकोरेटर or decorator. It is a decorator. It is used to manipulate DOM. म्हणजे DOM म्हणजे काय? तुमचा जो काही HTML चा पेज असतो, ज्याला म्हटलं जातं डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल हा जो आहे, याला तुम्हाला काय करावं लागतं? थोडंसं मॉडिफिकेशन करायचं रन टाइमला. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला एक एलिमेंट डिलीट करायचा असेल, ऍड करायचा असेल, एखाद्या एलिमेंटचा कलर चेंज करायचा असेल, व्हॉट एव्हर चेंजेस रिगार्डिंग टू दॅट पर्टिक्युलर पेज वी कॉल द डॉम मॅनिप्युलेशन. आणि जेव्हा तुम्हाला हे करायचं आहे, तेव्हा आपण डायरेक्टिव्ह वापरतो. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डायरेक्टिव्ह आहेत. तर सगळ्यात महत्वाची जी डायरेक्टिव्ह आपण वापरतो ती आहे स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह. आणि याच्यामध्ये जेवढ्या काही डायरेक्टिव्ह आहेत त्या स्टार्ट होतात ऍस्ट्रिकने. जसं फॉर एक्झाम्पल NG, इफ अँड ऍस्ट्रिक, NG, फॉर, अशा पद्धतीच्या. याच्यामध्ये आपण हॅश जसं की NG, इफ आणि समोर एल्स ही वापरणार आहोत अकॉर्डिंग टू. तो ह्या ज्या आहेत ह्या तुम्हाला वापरता आल्या पाहिजेत जेव्हा HTML कंटेंट आहे. सगळ्यांना आवाज येतोय? कळत आहे ना मी काय बोलतोय ते? येस सर. सो बेसिकली एखादा एलिमेंट दाखवायचा किंवा नाही दाखवायचा, तर ही कंडिशन जर तुम्हाला सेट करायची असेल तर तुम्ही ह्या स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह ज्या आहेत एलिमेंट साठी वापरता. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक एक्झाम्पल मी इथे घेतोय. माझ्याकडे बघा, मी तुम्हाला सिंपल एकदम अत्यंत कमी याच्यातनी करून दाखवतो. मी इथे 2 डिव घेतलेले आहेत, div1 आणि ते सांगतो यू आर पास. ठीक आहे. आणि दुसरा जो डिव आहे तो घेतो मी डिव यू आर फेल्ड असा. ठीक आहे. यू आर पास अँड यू आर फेल्ड. तर मला आता दोन्ही गोष्टी एकत्र नाही दाखवायच्या असतील तर त्याच्यासाठी मी काय करणार? मी इथे NG if else चा यूज करू शकतो. तर त्याच्यासाठी काय करतो, इथे मी जी काही याची कंपोनंट डॉट टीएस आहे, फॉर एक्झाम्पल इथे एक व्हेरिएबल आहे तुमचा इज पास नावाचा असा, आणि याची जी व्हॅल्यू आहे तो आहे बुलियन टाईपचा, आणि याची व्हॅल्यू मी सध्या सेट करतो ट्रू. तर काय होईल याने? सो मी जर काही डायरेक्टिव्ह जर काही व्हॅल्यू जर का बघा, कंपोनंट डॉट टीएस मधली व्हॅल्यू जर इज पास जर का ट्रू असेल तर दाखवायला पाहिजेत पास, नाहीतर दाखवायला पाहिजेत फेल्ड. तर हे कसं करणार आपण? कुठली डायरेक्टिव्ह यूज करणार? NG इफ. आणि इथे आपण लिहिणार ही जी काही कंडिशन आहे, आपला हा जो काही व्हेरिएबल आहे इज पास्ट, तो वाला लिहिणार आहे आपण इज पास्ट असा. आणि फील्ड दाखवणार कधी दाखवेल हा? जर का समजा तुम्हाला फील्ड दाखवायचा असेल कधी दाखवणार, तर एक अजून एक व्हेरिएबल मी असा डिक्लेअर करतो. लेट्स लाईक एज इज फील्ड. हा योग्य नाहीये बट ठीक आहे, मी तुम्हाला तोही करून दाखवतो कधी दाखवायचा आहे तो. ठीक आहे. तर मी याला फॉर एक्झाम्पल मी यूज केलंय, किंवा एल्स वापरा याला, किंवा याला काय वापरणार? एल्स वापरणार तुम्ही. तर एल्स वापरण्यासाठी तुम्ही काय करता? तुम्ही इथे करता एल्स. ठीक आहे. हा तुमचा जो काही आहे सेमीकॉलन, त्याच्यानंतर एल्स, आणि तुम्हाला हा जो डिव आहे एल्सचा जो डिव आहे तो घ्यावा लागतो तुम्हाला NG कंटेनर मध्ये. जो तुमचा NG कंटेनर असेल, या NG टेम्पलेट मध्ये घेऊया आपण. NG टेम्पलेट मध्ये त्याला आपण घेऊ शकतो. आणि याला एक ID देऊया, हॅश, जे काही नाव असेल तर आपलं FLD. तर बघा इथे तुम्ही जे काही तुम्ही ID दिलेला आहे तो आता सॉरी, आता काय होईल जर का हा ट्रू असेल व्हेरिएबल तर काय दाखवेल? यू आर पास. जर का फॉल्स असेल तर काय दाखवेल? हा फेल्ड.
चला या इफ एल्स मध्ये तुम्हाला इफ मध्ये किंवा इफ एल्स मध्ये तुम्हाला काही अडचण आहे वाटते विचारा मला. सर एनजी टेम्पलेट आणि कंटेनर मध्ये काय फरक आहे? हो, खूप मोठा फरक आहे जो आपल्याला इंटरव्ह्यूला विचारतात तो मी समोर घेणार आहे. खूप फरक आहे आणि महत्वाचा फरक आहे, तर तेव्हा आपण डिस्कस करूया त्याला. हे शीतल, ऋषी कम्फर्टेबल आहात हे समजण्यासाठी? येस सर. श्रीकांत? येस सर. ओके, बस एवढंच आहे. रन करणार आणि आता जर का लूप लावूया आपण, लूपचं यूज करूया जसं की एनजी फॉर, जसं मी बोललो होतो की आपल्याला करायचं. लूप कुठे वापरतो? जिथे एकाच व्हेरिएबल मध्ये मल्टिपल डेटा असेल. फॉर एक्झाम्पल इथे तुमचे फ्रुट्स आहेत, ठीक आहे, फ्रुट्स आहेत. इथे तुमचे फ्रुट्स आहेत, याच्यामध्ये लस्सी, ऍपल, नाही तर डेज घेऊया यार, है ना, जास्त सोपं पडतं. सांगा बरं, डेज सांगा मला आता. डेज सांगा, डे, दिवस. मंडे. मंडे. हा सांगा बाबा, मला कशी ताकद मिळते तुम्ही बोललात की. ट्यूजडे. ट्यूसडे, वेनसडे. डे टायपो झाला असेल तर तो Thursday. आपण दुरुस्त Thursday. करूया नंतर, ठीक आहे. थर्सडे, फ्रायडे. फ्रायडे अँड सॅटरडे. तर आता हे कसे सिक्वेन्स वाईज डेज आहेत, म्हणजे मल्टिपल एकाच. मंडे झाला ना, संडे राहिला का, हो सॉरी, संडे राहिला. तर याने काय होतं की सर्व जो डेटा आहे या व्हेरिएबल मध्ये, आता तुम्हाला इथे प्रिंट करायचा आहे, इथे कुठेतरी पूर्ण डेज प्रिंट करायचे आहेत, तर तुम्ही कसेही प्रिंट करू शकता, तुमची चॉईस आहे. तुम्हाला जर का लिस्ट मध्ये प्रिंट करायचं असेल ULLI घेऊन, तर तुम्ही लिस्ट मध्ये प्रिंट करू शकता. तुम्हाला जर का नॉर्मल जर का पी टॅग मध्ये करायचं असेल तर पी करू शकता, तुमची इच्छा जी आहे ते. बघा मी नॉर्मल पी टॅग मध्ये करतो इथे. आणि इथे कसं घेणार, इथे काय घ्यावं लागेल, एनजी फॉर, आणि इथे तुम्हाला काय द्यावं लागेल, लेट म्हणजे एक लोकल व्हेरिएबल डिक्लेअर करणार आपण इथे, लाईक ॲज अ डी किंवा जे पाहिजे तो. आणि ज्याच्यामध्ये अरे आहे किंवा मल्टिपल डेटा आहे, लाईक सी डेज असतील इथे, मला असं वाटतं या व्हेरिएबलचं नाव, येस डेज आहे. आणि हा सगळा एक एक व्हॅल्यू जी आहे ती इथे डी मध्ये येते. मी याला इंटरपोलेट करून डिस्प्ले करून देतो असं. तर हा अशा पद्धतीचा लूप आहे जे आपण खरंच यूज करणार आहोत खूप मोठ्या प्रमाणात याला. तर याच्यामध्ये तुम्हाला समजायला काही, याचा आउटपुटही बघा, समजण्यासाठी काही डाऊट आहे का मला विचारा. मी याला यांची सेव्ह करून टाकतो जेणेकरून तुम्हाला आउटपुटही दिसून येईल. कसं दिसत आहे बघा. पण जर का तुम्हाला हा बुलेट्स मध्ये वगैरे पाहिजेत असेल, तुम्हाला असं वाटतं की हा योग्य नाही दिसत आहे, हे बुलेट्स मध्ये पाहिजेत, तर हा जो कोड केलेला आहे, जे ULLI आहेत, याच्यामध्ये करू ना बुलेट्स मध्ये. हो. बाबा ए ग्रुप वाला कोणी बोललं नाही, मी कसं करू. हो सर. ओके ओके, तर कसं करणार इथे हो बघा. सर. काय केलं इथे माहितीये काय, इथे लेट डी ऑफ आणि काय नाव आहे त्याचं, डेज. तर डेजही तुम्ही करू शकता. इथे जो आहे त्याला डी ला तुम्ही प्रिंट करा. तर बघा तुम्हाला रिपीटेड जो आहे तो पोर्शन बघा दिसेल. मग काय ही ULLI करतं का, नाही मुलांनो. हा टेबल जरी घेतला तुम्ही बघा, असा सेम गोष्ट टेबल घेतली, TR घेतली आणि TR मध्ये TD घेतला आणि इथे तुम्हाला लूप लावायचा झाला, ठीक आहे. लूप लावायचा जर झाला तुम्हाला इथे, तर तुम्ही तो जो लूप आहे तो इथेही तुम्ही लावू शकता. जर का मी याला लूप लावला जसं एनजी फॉर, तर मल्टिपल TR इथे तयार होतील, जसं लेट डी. मी वेगवेगळे अरे दाखवणार आहे तुम्हाला, ऑफ ऑफ डेज, आणि इथे इथे जो TD आहे त्याला ना प्रिंट करून देत आहे असं डी. तर तुम्ही जर का बघितलं याला,
तर याचा टेबल आलेला आहे, पण ही बॉर्डर मी दिलेली नाहीये. मी याची 1 बॉर्डर दिसतो, तर तुम्हाला ते दिसून येईल बघा. हे पण जनरेट होतं. आता तुम्ही म्हणाल फक्त काय एक सिंगल व्हॅल्यूचा ऍरे होऊ शकतो का? नाही, बिलकुल नाही. तर तुम्ही जे काही ऍज ऍरे घेणार आहात, आता समजा मी डेजचा ऍरे घेतला, आता मी इथे एम्प्लॉईजचा ऍरे घेतोय. बघा तुमच्या समोर एम्प्लॉईजचा ऍरे घेतोय. सांगू ना? तुम्हाला इंटरेस्ट असेल तर सांगतो. हो सर. सर सांगा. ठीक आहे. एम्प्लॉईजचा ऍरे घेतो आणि जेसन व्हॅल्यू बनवतो मी. जेसन व्हॅल्यू एक एम्प्लॉई म्हणजे हा पहिला ऑब्जेक्ट बघा. जो बाहेरचा ऍरे आहे तो लिस्ट आहे, म्हणजे बाबा मल्टिपल व्हॅल्यू याच्यात स्टोर होऊ शकतात. हा पहिला एम्प्लॉई, कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज म्हणजे पहिला एम्प्लॉई. हा जो कर्ली 2 एम्प्लॉई, हा जो आहे हा तिसरा एम्प्लॉई. किती सॉरी, हा तिसरा एम्प्लॉई. तर याच्यामध्ये तुम्ही जे डेटा आहे, मी फक्त आणि फक्त नेम घेतो याचा बघा, नेम कोलन आणि जे काही नाव सिंगल ऑब्विसली जे नाव आहे ते सिंगल कोट मध्ये द्यावं लागेल मला. हा, मी याला सुरळीत लिहितो जेणेकरून तुम्हाला स्ट्रक्चर समजून येईल. हा पहिला ऑब्जेक्ट, हा दुसरा ऑब्जेक्ट आणि हा जो आहे तिसरा ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये नेम घेतलं मी, कॉमा देतो म्हणजे जेणेकरून दुसरी व्हॅल्यू मी टाकू शकेन. यालाही एका खाली एक घेऊया व्हॅल्यू, म्हणजे रिडेबल व्हॅल्यू असं करायच्यात. नेम घेतलं आणि दुसरं मी सॅलरी घेतो. बाकी तुमची इच्छा, जेवढा तुम्हाला डेटा घ्यायचा असेल तेवढा डेटा जो आहे तुम्ही घेऊ शकता फील्ड. आता हाच डेटा जो आहे सगळ्यांमध्ये तुम्ही समान की जे आहेत, याला जेसनची की म्हणतात आणि याला व्हॅल्यू म्हणतात. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जो आहे समान ठेवा. या पहिल्या ऑब्जेक्ट मध्ये नेम आहे तर दुसरीकडे पण नेमच ठेवा. जयश्री, ठीक आहे. सॅलरी, हो मला झूमच्या याच्यामुळे थोडस कोलन, हे बघा जेसन डेटा बनवताना 45,000. तिसरा जो आहे ती अश्विनी भुटे घेऊया आपण, नेम कोलन अश्विनी, बरोबर आहे ना स्पेलिंग अश्विनी? भुटे द्यावं हो लागेल सर. कारण 2 आहेत. ठीक आहे. अँड लेट्स सी सॅलरी, सॅलरी कोलन 35,000 इट्स इनफ. तर आता बघा मी काय केला, ऍरे बनवला, मल्टिपल व्हॅल्यू आहे, हे नाव काही घेऊ शकतो आपण, असं काही मॅन्डेटरी नाहीये. पण रिडेबल असलं पाहिजे, वाचण्यायोग्य असलं पाहिजे ज्याला म्हणतो. एम्प्लॉईज घेतलं, मग सर आता ह्याला कसं मी प्रिंट करणार आणि टेबल मध्ये कसं प्रिंट करायचं? तर ऑलरेडी आपण हा टेबल बनवलेला आहे बघा, तुमच्या समोरच हा टेबल आहे. मी जास्त काही न करता NG4D घेतलेला आहे. इथे चांगलं नाव रिडेबल ठेवण्यासाठी EMP आणि घेतो इथे एम्प्लॉईज. आणि आता आपल्याला माहिती आहे की EMP मध्ये जर EMP मध्ये बरोबर, EMP मध्ये इथे रीड करा आणि मला सांगा, एम्प्लॉई मध्ये EMP च्या आतमध्ये काय की आहे? नेम आणि सॅलरी. नेम अँड सॅलरी आहे. तर मग आपण काय करायचं, EMP च्या आतमध्ये जाण्यासाठी डॉट ऑपरेटर वापरतात, त्याला डॉट ऑपरेटर म्हणतात आणि देतो तर नेम. ते एम्प्लॉईज पाहिजे. ओ थँक्यू, एम्प्लॉईज घेतलं मी इथे. ठीक आहे, थँक्यू. तर मी घेतलं इथे. तर बघा एकदा कसं दिसत आहे, हा दिसत आहेत का हे जे दिलेले आहेत नाव ते? हो दिसत आहेत. मग मी अजून एक TD घेतोय आणि त्याच्यामध्ये जी सॅलरी आहे ती सॅलरी ही जी आहे ती EMP डॉट सॅलरी म्हणून जे आहे ते प्रिंट करतो. तर बघूया, आणि याच्यावर हेडर नाहीये, तर मी या रोच्या वर अजून एक रो घेतो जे की थोडेसे हेडर जे आहेत समजण्यासाठी, की बाबा हा नेम आहे कॉलम आणि दुसरा कॉलम जो आहे तो सॅलरी आहे असं सांगण्याचा. हे प्युअरली HTML चा कोड आहे. तर बघा काय केलंय तुम्ही, जे लिस्ट ऑफ एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन होती ती तुम्ही जे आहे अशा पद्धतीने डिस्प्ले केलेली आहे, दाखवलेली आहे. आणि हेच जे काम आहे, तुम्ही जेव्हा फेक जेसन घेता, फेक जेसन जेव्हा घेता तेव्हा तुम्हाला, मी ही वाली घेतो युजर्स. आज काय सर्व डाऊन आहे की काय माहिती, सगळं स्लो चालू आहे. युजर्स जे आहेत 10 युजरचा डेटा आहे. तर हाच जो डेटा आहे, हा डेटा तुम्ही यूज करू शकता, काही अडचण नाहीये. तुमचं टार्गेट काय आहे, मी इथे येणार, हा जो TS फाईल आहे दाखवू ना ते,
की नको? म्हणजे हा जो डेटा हो घेतलेला आहे sir, बघा, हो sir. हो सर. हा बघा, हा जो डेटा, अरे एम्प्टी आला, कॉपी पेस्ट नाही झाला का? हा खूप मोठा डेटा आहे, पण काही घाबरायचं नाही याला, म्हणजे हा दिसेल थोडासा. याला काय एरर आहे ते बघू द्या. मी डायरेक्टली पेस्ट केला ना डेटा. युजर्स आहेत, आपण समजूया हा डेटा जो आहे तो आहे युजर्सचा डेटा आहे. युजर्स इक्वल टू गेला एरर. आता मला हाच डेटा प्रिंट करायचा आहे. चला तर ठीक आहे, मग हाच डेटा प्रिंट करायचा आहे. तर इथे जे काही मी युजर्स घेतला तो इथे युजर्स घेतो, आणि तुम्हाला जो काही ईएमपी या व्हेरिएबलची काही घेणं देणं नाही राहत, पण मोस्टली तुम्ही चांगला घ्या. आता याच्यामध्ये कुठला कुठला डेटा आहे, काय काय की आहे, तर की बघा, आयडी आहे पहिला, तर ठीक आहे, मी इथे आयडी दाखवतो. आयडी दुसरा कुठला आहे, युजर नेम पण आहे आणि नेम पण आहे. युजर नेम पण आहे. अजून तुम्हाला जर का इथे मी देतो नेम, इथे देतो आयडी, चांगलं दिसण्यासाठी मी दोनच घेतो बरं, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला तुमच्या अँग्युलर मध्ये दिसतायत 10च्या 10 पण व्यवस्थित. हो sir. अजूनही फील्ड आहेत ज्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने युजर नेम, ईमेल जे दाखवू शकता. मी वरच्या हेडर लाईन मध्ये जे आहे ते मी देतो ईमेल, आणि खाली जो आहे तो इंटरपोलेट करतो टीडी, आणि याच्यामध्ये लिहितो ईएमपी डॉट युजर नेम डॅट हो, आणि चेक करूया आला ईमेल पूर्ण. बघा, तर काय हे तुम्ही स्वतः करू शकाल. काय तुम्ही या अशा एपीआय, जर फक्त हीच युजर्सच एपीआय नाहीये, मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो.